देशातील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीग तसेच खेळाला पोषक वातावरण उभारण्यास चालना देण्यासाठी एसीजी स्पोर्ट्स एसीबी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्यासोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र बास्केटबॉल लीग 14 ते 21 मार्च दरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवर आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये 8 मुलांच्या आणि 5 मुलींच्या संघांचा सहभाग असणार असून युवक खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धात्मक अनुभव देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती एसीजी स्पोर्ट्सचे स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विमाननगर येथील 4 पॉइंट्स शेरटन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळेला केरळ बास्केटबॉल संघटनेचे सचिव पी.सी. अँटिनो, तेलंगणा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पृथ्वी रेड्डी आणि दिल्ली बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष मुकेश कालिया उपस्थित होते. इसका जवाब होगा कि हम कितना चाहते हैं. यूजुअली इट्स वेरी डिफिकल्ट टू क्रिएट चेंज आएगा इकोसिस्टम में, वो है कि एज ग्रुप 14 टू 18 इन बच्चों को एक प्लेटफॉर्म मिलेगा. नहीं रहा है इन टर्म्स ऑफ अंडरस्टैंडिंग कि प्रोफेशनल सिस्टम कैसा होता है. व्हाट डज इट फील टू स्टैंड 50 पॉइंट्स बट देयर आर 10 मोर मिनट्स टू गो, यू स्टिल हैव टू फिनिश दैट गेम. सो दीज आर द थिंग्स, ये वो चीज़ें हैं जो आपको कभी भी ट्रेनिंग कोर्ट में नहीं मिल सकता जब आप प्रोफेशनल सिस्टम से एक्सपोज होते हो. सो इसका जो इम्पैक्ट होगा वो काफ़ी लॉन्ग टर्म होगा. वो आपको इमीडिएटली adjudicating the games. So immediate term, yes, you see a very strong, robust professional. Grassroots level development. So we already started with the help of Starting Five. Lot of the programs we already some challenges, shooting competition. 14 to 18 years 14 और 18 साल के बच्चे जो मैच खेल के एक्साइटेड हो जाते हैं, और अगर उनको इतना बड़ा प्लेटफॉर्म मिलता है, उनकी डेडिकेशन इस गेम के लिए, उनके गेम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगला एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ज्या इन्व्हेस्टमेंटचं मेन उद्देश असा आहे की आपल्याला वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये अंडर 14 आणि अंडर 18च्या डेव्हलपमेंटल लीग्स, आपल्याला प्रोफेशनल लीग्स जे IPL फॉर्मॅटवर खेळायला जाणार आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे. आणि जे पण उत्कृष्ट खेळाडू असतील त्यांना आपण पुढे संधी देऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात एक असा वाटा असणार आहे स्टेट असोसिएशनचा. आपण सुरू करतो आहे महाराष्ट्र लीगपासून. महाराष्ट्र लीग जी होणार आहे ती फेब्रुवारीच्या मध्यमध्ये होणार आहे. नंतर आपण जाणार आहोत तेलंगणा, दिल्लीमध्ये एप्रिलच्या याच्यामध्ये आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये, आणि केरला आपण करणार आहोत लास्ट वीक ऑफ मेमध्ये. याचे 3 टप्पे असणार आहे. पहिले आपल्याला ते प्लेयर्सचे ट्रायल्स घ्यायचे आहे. दुसरा टप्पा असणार आहे प्लेयर्सचे आपण ऑप्शन करायचे आहे. आणि तिसरा आहे लीग आपली. तर इथे आम्हाला एक असं सांगू इच्छितो आम्ही की आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की आज ACG सारखी संस्था आमच्यासोबत, त्यांनी हातात आम्हाला म्हणजे काय म्हणतात आमच्यासोबत हात मिळवलेला आहे. आणि आम्ही खूप यावेळेस एक्सायटेड आहोत की आम्ही हे 4 राज्य आपण सुरू करतो आहे. आणि या वर्षी आम्हाला 8 राज्यामध्ये ही स्पर्धा करायची आहे. आणि 2027पर्यंत आम्ही देशातल्या 20 राज्यामध्ये आपण ही स्पर्धा असेल. आणि ही जी असणार आहे ही वार्षिक स्पर्धा असणार आहे. आणि आम्ही महाराष्ट्राची पण अंडर 14 आणि अंडर 17 मेमध्ये घेणार आहोत. तर ही जी स्पर्धा आहे ही असणार आहे वार्षिक स्पर्धा, आणि हे प्रत्येक वर्षी हे होत राहील. किती संघ असतील? जे अंडर 14 आणि अंडर 16ची जे अंडर 18ची जे स्पर्धा आहे तिथे 20 संघ असतील. 5 मुलींचे 5 मुलांचे 14मध्ये, 5 मुलींचे आणि 5 मुलांचे 18मध्ये. जे अंडर 21 आम्ही घेतो ही प्रोफेशनल लीग असणार आहे, प्रोफेशनल कम डेव्हलपमेंट लीग असणार आहे ही. आणि इथे स्पर्धकांना ऑप्शनचे त्यांना जे आर्थिक ज्या बिडिंगमध्ये ते त्यांच्यावर बिडिंग लागणार आहे ते त्यांना मिळेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 8 टीमा आणि 5 टीमा असतील अंडर 21ला. मुलींच्या 5 आणि मुलांच्या 8 असतील. प्राइज मनी बद्दल? हां, प्राइज मनी सध्या आम्ही जे मेन्शन केलेलं आहे ते 3 लाख रुपये विनिंगला आम्ही सध्या घोषित करतो आहे. पण ही प्राइज मनी वाढू पण शकते.
बेस्ड अपॉन की आमचे किती आम्ही ब्रँड्स पर्यंत आम्ही पोहोचू शकू. थँक्यू. थँक्यू.